नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघानं साखळी उपोषण मागे घेतलंय। मंत्री अतुल सावे आणि आमदार परिणय फुकेंनी मध्यस्थी करत उपोषणावर तोडगा काढला। ओबीसींच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत। 1 महिन्याच्या आत 12 मागण्यांचा शासन निर्णय सरकार काढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। दरम्यान ओबीसी आरक्षणामुळे कुठेही अडचण येणार नाही असं आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी दिलंय। मराठा आरक्षण जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होणार नाही, ओबीसींच्या हक्कावर कुठलीही गदा येणार नाही असं सावे म्हटले। मी आता सांगितलं की ज्या 14 मागण्या माननीय तावडे साहेबांनी दिल्या होत्या त्यातल्या जवळजवळ 12 मागण्या या आमच्या डिपार्टमेंटशी रिलेटेड असल्यामुळे त्या आम्ही नक्कीच मंगळवारी त्या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना बोलून सेक्रेटरीजना बोलून त्याचे जीआर काढायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू। 1 महिन्याच्या आत त्यांना त्यांचे सगळ्या ज्या मागण्या आहेत त्याचे जीआर काढून द्यायचा प्रयत्न करू। शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं। आपल्या समोर आम्ही आमच्या 14 मागण्या वाचून दाखवल्या। माननीय मंत्री महोदयांनी त्याच्यावरती उत्तर दिलं आणि आम्हाला आश्वस्त केलं की येत्या मंगळवारी मुंबईला बैठक घेऊन 1 महिन्याच्या आत त्यापैकी 12 मागण्यांचे शासन निर्णय आम्हाला ते देतील आणि ज्या उर्वरित 2 मागण्या आहे त्याच्यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन त्यासुद्धा पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। नक्कीच मोठा विजय आहे। सर्वात मोठा आतापर्यंत 59 शासन निर्णय निघालेले आहे। हा सर्वात मोठा विजय असा आहे की आपण 2 वर्षापासून बघता आहात की आमची प्रमुख मागणी जी होती की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, या दोन्ही मागणीला सरकारने धक्का लागू दिला नाही। सरसकट प्रमाणपत्र देण्याची शिफारस सुद्धा या शासन निर्णयात नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही। ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून प्रशासन अलर्ट झालेले आहे। खबरदारी म्हणून भुजबळांच्या नाशिक येथील निवासस्थानी आणि कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। मी आता छगन भुजबळ यांचं नाशिकमधलं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या बाहेर आहे। भुजबळ फार्म निवासस्थानाच्या बाहेर अशा पद्धतीनं पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये एक शस्त्रधारी पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक पोलीस कर्मचारी कॉन्स्टेबल आणि इतर पोलीस जे आहे त्यांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। नाशिकच्या भुजबळ फार्म परिसरातली ही सगळी दृश्य आहे। ज्या पद्धतीनं आपल्याला ही पोलिसांची अतिरिक्त कुमक या परिसरामध्ये दिसते, त्याच पद्धतीनं पोलिसांनाच आता या ठिकाणी तंबू टाकून देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे पोलिसांची एक व्हॅन जी आहे ती देखील 24 तास या परिसरामध्ये तैनात असणार आहे। अशा प्रकारचा अधिकचा बंदोबस्त जो आहे तो छगन भुजबळ यांच्या नाशिकमधल्या निवासस्थानी तैनात करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।